पिछले कई महीनों से संजय गांधी निराधार योजना के लाभार्थियों को शासन की ओर से दिया जाने वाला अनुदान न मिलने के संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के शहर जिला अध्यक्ष दीपक जायसवाल के नेतृत्व में प्रशासन को निवेदन सौंपा गया। तो आइए सुनते हैं इस मामले में दीपक जायसवाल ने क्या कहा। संजय गांधी निराधार योजना के कुछ लाभार्थियों ने कहा है कि पिछले लगभग 3 से 4 महीनों से शासन द्वारा लाभार्थियों को जो अनुदान दिया जाता है वे उन्हें नहीं मिल रहे हैं। तो आइए सुनते इस मौके पर कुछ लाभार्थियों ने क्या कहा। सांगा ना पैसे नाही आले आमचे। किती दिवसापासून नाही आले तुमचे निराधारचे मावशी पैसे? पैसे आले नाही। नवीन वर्षापासून जानेवारीपासून पैसे आले नाही, 4 महिने होते। वहीं इस मांग को लेकर राष्ट्रवादी शरद पवार गठ की ओर से शहर जिला अध्यक्ष दीपक जायसवाल के नेतृत्व में एक निवेदन जिलाधिकारी विनय गौड़ा तथा तहसीलदार को दिया गया। निवेदन देते समय राहुल देवतले, शहर उपाध्यक्ष सुहास पिंगड़े, शहर महासचिव के साथ विनोद लवाने, मारुति झाड़े, परब गिरटकर आदि मौजूद थे। तो आइए सुनते इस निवेदन के संदर्भ में शहर जिलाध्यक्ष दीपक जायसवाल ने क्या कहा। चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की गेल्या 4 महिन्यापासून म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजने याचे पैसे येत नाही आहे। त्यामुळे पूर्ण जे लाभार्थी आहे ते त्रस्त आहे आणि त्याच्यातच त्यांनी एक जो नवीन नियम काढलेला आहे आणि ते फॉर्म भरण्यामध्ये त्यांना कुठे सेतूवर पाठवल्या जात आहे, तर त्या सेतूवर त्यांची योजना चालू नाही आहे। अशामध्ये ते लोक इकडून तिकडे फिरत आहे, या उन्हामध्ये त्यांना त्रास होत आहे। याची कुठेतरी दखल आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनी घ्यावी। आणि आज आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटून मी राहुल देवतळे आणि पिंगे यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की फेब्रुवारीपर्यंतचे पैसे आलेले आहे, आम्ही लगेच ते बँकेमध्ये वर्ग करू आणि 2 महिन्याचे पैसे आता लाभार्थ्यांना भेटणार आहे। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि त्यांनी सकारात्मक आम्हाला उत्तर दिले। तसेच 3000 त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनाचे जिल्ह्याभरचे आमच्या तालुक्याचे जवळपास 3000 प्रकरण प्रलंबित आहे आणि त्याची सुद्धा मीटिंग लवकरात लवकर जे कोणी याचे अध्यक्ष असतील आणि नायब तहसीलदार असतील त्यांनी लावावे आणि हे 3000 अर्ज जे आहे ते निकाली काढावे व त्यांना सुद्धा याचा लाभ द्यावा ही विनंती मी सरकारला करत आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।